श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत पोंगळ्याची पाटवडी। आमच्या इकडे त्याला पाटवडी म्हणतात। त्यासाठी लागणार साहित्य: कांदा 3 मोठ्या साईजचे, पांढरे तीळ, कोथिंबीर, अद्रक, लसण, बारीक चिरलेलं खोबरं, बारीक किसून घेतलेलं खोबरं आणि बारीक चिरलेला कोथिंबीर आणि 1 वाटी बेसन। आता आपण बघणार आहोत की हे कसं करायचं। त्यासाठी मी इथे एक कढई ठेवली आहे। गॅसचा पॉवर थोडा मीडियम करायचा। त्यामध्ये खोबरं आणि तीळ हे दोन्ही सोबतच भाजून घ्यायचे। तीळ ही पांढरी घ्यायची आपल्याला आणि थोडंसं तेल, पळीभर तेल टाकून त्यामध्ये भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मी किती छान असं भाजून घेते, तांबूस कलर करून घेते त्याचा। ही माझी नेहमीची कढई आहे, ज्याच्यामध्ये मी ही म्हणजे तळण्याची आणि भाजण करण्याचीच कढई आहे, पण मग मी आज तिला घेतली आहे भाजायसाठी म्हणून। तुम्ही बघू शकता किती छान असं भाजून होते। हे जोपर्यंत आपलं भाजून होते तोपर्यंत आपण इथे आता पीठ घेणार आहोत। साधारणतः पीठ हे तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता, तुमच्या घरी किती लोक आहेत त्या पद्धतीत। तर मी हे आधीच थोडं पीठ आणि हे वाटीभर म्हणजे असं 1.25 वाटी पीठ मी इथं घेतलेलं आहे। हे आहे बेसन पीठ। याच्यामध्ये आता आपल्याला हळद, सगळंच म्हणजे जसं की त्या पाटवडीची चव आली पाहिजे म्हणून आपण याच्यामध्ये थोडीशी हळद, त्यानंतर थोडंसं जिरं, धना पावडर, त्यानंतर तिखट आणि मीठ हे सुद्धा घालून घेणार आहोत आणि ते संपूर्ण जिन्नस आपण एकजीव करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता मी सगळं जिन्नस ह्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि ते पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे। तोपर्यंत इकडे आपल्या गॅसवर आपलं खोबरं आणि तीळ हे भाजून घ्यायचे। तुम्ही बघू शकता खोबरं आणि तिळाचा कलर चेंज झालेला आहे। बघू शकता तुम्ही ब्राऊन कलर असा आलेला आहे, लालसर होऊ द्यायचं। खोबरं हे चांगलं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आता इथे आपण पाणी घालून हे पीठ मळून घेऊया। ह्या पिठाचा गोळा तयार करायचा आहे, खूप घट्ट आणि खूप सैल नाही। तुम्ही बघू शकता हा गोळा आपला तयार झालेला आहे। आता हा गोळा आपण 10 मिनटं झाकून ठेवायचा। तोपर्यंत इथं आता त्यामधून कांदेसुद्धा भाजून घ्यायचे आणि कांद्यातसुद्धा थोडंसं तेल टाकायचं। खोबरं आणि तीळ हे अलग भाजून घ्यायचं आणि कांदा अलग भाजायचा आहे। आता तुम्ही बघू शकता मी 3 मीडियम साईजचे कांदे घेतले होते हे, आणि हे कांदेसुद्धा भाजून घेतायचे। आता तुम्ही तुमच्या घरच्या जे लोक आहेत त्यानुसार तुम्ही भाजी बनवाल, तर त्यानुसार तुम्हाला तो मसाला ट्राय करायचा। मी हे 3 ते 4 लोकांसाठी सफिशियंट आहे ही भाजी, एवढी ते करून घेत आहे। आता कांदा पहिले खोबरं आणि तीळ आपल्याला न पाणी घालता वाटण करून घ्यायचं आहे। या वाटणामध्ये कुठल्याच प्रकारचा पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही। तोपर्यंत इथे कांदे आपलेसुद्धा भाजून होतात। कांदेसुद्धा आपले छान असं लाल भाजून झालेले आहे आणि मी हे वाटणसुद्धा करून घेतलं आहे। आता याच वाटणात हे वाटण बाहेर न काढता सांबार, अद्रक, लसूण आणि जे आपण भाजून घेतलेले कांदे आहेत ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि त्याचं वाटण करायचं। पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपल्याला याच्यामध्ये। पाण्याचा वापर याच्यासाठी नाही करायचा, हे जे पोळी आपण लाटणार आहोत त्या पोळीवर आपण हे वाटणसुद्धा लावून घेणार आहोत। तोपर्यंत मी इथे तेल गरम करायसाठी ठेवलं आहे आणि वाटणसुद्धा करून घेतलेलं आहे। तर याच वाटणामध्ये 2 चम्मच मी वाटण बाजूला काढून ठेवते। आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कस्तुरी मेथी, तेजपान आणि त्याच्यानंतर हे जे आपण वाटण केलं होतं ते वाटणसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे। आणि तुम्ही बघू शकता छान असा आपला मसाला छान तयार होत आहे। आता बघून घ्या आपला मसाला थोडासा हे 1-2 मिनटं छान असं भाजून होऊ द्यायचं। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये हळद, म्हणजे जे सुके आपले मसाले आहेत ते टाकून घ्यायचे। तिखटाची कन्सिस्टन्सी हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, कमी जास्त, कारण आपण वडीतसुद्धा तिखट घातलेलं। त्यानंतर धने पावडर, जिरं पूड, मीठ हे सगळं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। अद्रक लसणाचा पेस्ट अलग टाकायची आपल्याला गरज नाही, कारण आपण याच्यामध्ये अद्रक लसणसुद्धा टाकलं होतं। आणि आता जे पाणी आपण वाटणाचं आहे तेच पाणी याच्यामध्ये थोडंसं टाकून हे छान असं शिजवून घ्यायचं आहे। मसाला पूर्णपणे
जसं त्याचं तेल येईपर्यंत, तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला छान भाजून घ्यायचा आहे. तोपर्यंत 2 ते 3 मिनटं झाकून ठेवायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आणि मसालाही आपला छान शिजलेला आहे. याच्यामध्ये आता 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. रस्सा हा तुम्ही तुमच्या याच्यानुसार करू शकता. मी 1 ते 1.5 कप ग्लास पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता रस्साचा कलरसुद्धा खूप सुंदर आलेला आहे. त्यानंतर आता हे पीठ जे आपण मळून घेतलं याला थोडंसं तेल लावून आणखी मळायचं आणि याची पोळी लाटून घ्यायची आहे. आता हा गोळा माझा मोठा झालेला आहे आणि मी तो लाटून घेत आहे. पण तुम्ही बघू शकता मी ताट घेतलं. मी ताटावर लाटलं कारण माझं कोरपाट छोटं पडलं आणि पोळी ही मोठी झाली त्याच्यामुळे. आता हा पूर्ण पेस्ट आपल्याला इथं जो वाटणाचा पेस्ट आहे तो लावून घ्यायचा आहे. त्यानंतर याच्यावर सुकं खोबरं जे मी किसून घेतलेलं होतं ते खोबरा किस आपल्याला याच्यावर टाकायचं आहे. त्यानंतर जे कोथिंबीर आहे बारीक चिरलेलं ते कोथिंबीरसुद्धा आपल्याला टाकून घ्यायचे आणि याला उभे कट लावायचे. उभ्या ह्या पात्या आपल्याला कापून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता मी ह्या पात्या उभ्या कापत आहे. आता याच्यामध्ये तुम्ही या पात्याला जसं उभं कापलं तर त्याला तुम्ही मधातून आणखी 1 कट लावू शकता. म्हणजे छोटी जी पोंगळी आहे, पाटवडी आहे ती तयार होईल वडी. मी पूर्ण घेतला आहे, पण शक्यतो तुम्हाला जर छोट्या पाहिजे असेल तर याच्यामधून कट लावायचा आणि अर्ध्या त्या तयार करायच्या. अशा प्रकारे मी सगळ्या पोंगळ्या तयार करून घेतल्या आहे आणि आता रस्सासुद्धा छान आपला तयार झाला. तुम्ही बघू शकता रस्साचा कलर अगदी छान असा झाला आहे. आता ह्या सगळ्या पोंगळ्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे. पूर्ण पोंगळ्या आपल्या ह्या पाटवड्या सगळ्या रशामध्ये गेल्या आहे. थोडंसं गॅसचा पॉवर मोठा करायचा आणि छान शिजून द्यायची आहे. साधारणतः ही वडी शिजायसाठी 8 ते 10 मिनटं हे लागत असतात. त्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी शिजलेले राहिलेलं थोडंसं खोबरं आणि कोथिंबीर आपण याच्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि भाजी छान अशी आपली शिजून तयार झाली आहे. कशी वाटली तुम्हाला ही पोंगळ्याची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कशी वाटली नक्की करा आणि तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. बाय. धन्यवाद.